तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही कारण मोबाईल झालेला स्विच ऑफ. तर बाहेर शेटने ही गाय आणल्या आणि हा ही गाय आपण 15 दिवसात बघायची कशी दिसते. कारण की जरा तब्येत त्यांची या गायची खराब आहे. कारण त्या मालकांचं लक्ष नव्हतं, म्हणजे तिथं सांभाळायलाच कोण नव्हती गाय, म्हणून त्यांनी बाहेर शेटला दिल्या. 15 ते 20 दिवसात बघा किती फरक पडतोय गायत. कारण की खाद्य आपलं असणार लय फरक पडा. आणि ही पण आले बरं का, काल आले तरी अशी फ्रेश दिसते गाय. जरा खाया करते ना टॉनिक एक बाटली पाजली पाहिजे तिला. जरा नवीन जागे खाया जरा खराब महिन्यात बघ ते आपलं खाद्य जर खायला लागली की सुट्टीच नाही. मग काय विषय होय. चालते चला छकडा बघायचो आवर झोपची बिपची बाबा. त्या पोराचं रे ते गोवाऱ्याचं तर का नाही. जेव्हा पोहणी द्यायची होती तेव्हा बैल ज्यांनी चोळला सातारची होती ते दादा, त्यांनी सांगितलेलं पोहणीच्या आधी 1 तासभर भाजीला अर्धा लिटर मोहरीचं तेल पाजा आणि बाबऱ्याला 250 मिली पाजा. असं आम्ही 1 लिटर बाटली आणली होती. अर्ध्या लिटरच्या 2 बाटल्या आणल्या त्या. मग आता घ्यायचं पाजून. पहिल्यांदाच आमचा अनुभव आहे बाई. तू ह्याच्यात पाजलेलंच काही नाही. मी पण पहिल्यांदाच पाजायला लागलो. मी कसं वेगळंच वाटतंय तेल पाजायचं म्हणजे. चला 1 तास आधी सांगितले, म्हणजे आता आम्हाला पोहणीला जास्त 1 तास होईलच. हे एवढी येतोच काय पोहणीला पाजायला. आणि आपली बाजी शीट इकडं आहेत, ब्रह्माशी इकडं बांधलेत. ब्रह्मा बाबरे काय काय बाजी म्हटलेलं का ना, बाजी सगळं अनुभव द्यायला लागला आपल्याला सगळं. ही खालचं सोडली पाहिजे ना भैया, दूर दिली गेली पाहिजे. खाद्य नाही काढले बैल. मानवर उंचाईला काही इकडं पण दिलं केलं पाहिजे काय. नाही दिलं नाही मान. हा तसं केलं धरला पाहिजे. हे बाबा गॅप गॅप सपलं का नाही. मग कुठं निघालायस. तुला खाद्य देत नको कधी तर पाजू पोहणी जायची. हां पोहणीच पाजायचं म्हणून. तर बाजी शेटला झालेला आहे तेल पाजून. हा कालच किती बघितलंच ना व्हिडिओ बघितला दाखवतो. द्याचा भरून बाबा आज येऊ करायला लागलाय. इकडं रायबा शेट चल जागा नसली तर टेम्पो घेऊन येऊ का म्हणलं आम्ही. तर आता निघालो आहे बाबऱ्या शेटकडे. आणि बाबरे बाबरे कचरा काढून घ्यायची का येतं का ना कधी कधी खोळ्या गदा. त्याला सवय आहे बहुतेक असं काय तू काय. हो 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 शेण काय उत्तर मोहरी त्याला ना शहरातल्या नाही.
मोहरी त्याला काय बरं म्हणली ते म्हणजे आत काय दुखत असलं ती पण थांबतंय परत शरीरातली घाण पण निघून जाते असं बोललेलं. आणि आता फोन लावतो आप्पासनी म्हणजे ज्यांचा टेम्पो आहे त्यासनी फोन लावतो. आता पाहुणीला घेऊन जातो साहेबासनी. किती वाजले बरोबर एका तासानं आता पाहुणी दिली पाहिजे. 9:30 म्हणजे 10 10:30 वाजता. तर साहेब बघा काय शिकली ते टेम्पो चल म्हणलं टेम्पो जाऊन उभा राहिलाय असं पाहिजे. ये बाबा खाली खाली ये खाली ये बघा आणि एकदा जातो टेम्पो. ये खाली खाली ये राय बा ये खाली ये खाली नाही म्हणतोय की ये काय आप्पा कुठं अड्डा असेल तिथं उतर खाली ये खाली ये केला काय पडतोयस ये. आपल्या फॅमिलीवर आणि एकदा शेअर करा. थांब लागेल पायाला. चला आज शिकली पाहिजे टेम्पोत चल म्हणल्यावर चल हे असं शिकवत असतील सगळे. या चल या चल टेम्पोत चल चल टेम्पोत चल चल वर चल टेम्पोत जा चल टेम्पोत जा इकडे जा चल चल वर चल चल वर चल चल वर चल विसरलास काय चल वर चल चल जा वर जा चल जा वर चल चल वर चल 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 वर पाय निसटतो जरा खाली पाहिले तर आपा काय वाटते बघून. हा दुष्यात करेल का हवा हा दुष्यात पडेल का नाही. आदत मध्ये लय चपवायचाच नाही याला जाऊ या शेट. हा इथं किटले आहे बघा बाई काही ते पाला काढायला सत चल. तर आलेलो आहे काशीगाव इथे कृष्णा नदी जवळ. आता बाबऱ्याला आणि बाजीला घेतो उतरून आणि बरोबर आम्ही तिथं काटाला म्हणजे हे बघितलेलं किलोमीटर गाडी बाहेर काढायची वेळेस बरोबर 6 किलोमीटर भरलं बघा. मागल्या वेळेस 3 होते त्यामुळं मागल्या वेळेस पण पाहुणेला 3 घेऊन आलो. बाजूने इतकं दमवलं शेवटी दुसरा एक टेम्पो बोलवला इथंच. नेताना बाजीला एकट्याला नेलं आणि परत बाबऱ्यानं रायबा एका टेम्पोने 2 टेम्पोने. ओके वाट आहे चल बाबा चल. हो हा आणतो एक इसनीला दावाय नको भैया. अहो मोठी असं काय सांगतो तुम्हाला ये बाजे तुला भारी हो बाजी. राकेश ते साबण ते की मग घेतलास का मग ऐक पुढे खाली आहे का बघू शकताय वातावरण इथलं. बाबऱ्या गेला पुढं दोडका बघा दोडका कसा आलाय दोडक्याची बाग. हा गार वाटते गेला का
राकेश येणार काय छकडा बघाय जायचं ओगलवाडीला आणायला जायचं आला का माग घेऊ आला हे धैर्य संतर काय झालं रे हा तू वाघ फिरवलास काय त्याला फारच जायचा का सगळे घोड माहिती एकापेक्षा एक कोण आहे त्याला बाबऱ्या मी फ्रंट कॅमेरा चालू केला बाबऱ्याला पळत तरी बघू शकताय नदी कृष्णा नदी लय स्वच्छ पाणी दिसतोय ना कुठला असतो बाबऱ्याला बांधायला लागलं तिथं काय कापडे पायात घुसल तर गळ टाकली त्याने इथं बघू शकता नदी आपला बाबरे ए बाबरे बाबरे बाजी बैलाचं नाही सगळं अंगावर सगळं काढून टाका फक्त ते चिकाट झालेलं का कोणी द्यायची नाही करायचं बाजी पोहते बघा लय हुशार आहे फक्त एवढंच कुठनं डोक्यात त्याच्या शिल्लक कातरायचं आता साबण लावून घेतो साहेबासने गोळी कतच घेतो त्याला मग मग या सोन्या तू साबण लावून नुसता चाकाला पाहिजे सगळीकडे साबण लाव सर नको झाला साबण लावला इकडे तू साबण लाव तू इकडे ती ब्रश नाही का चोळा साबण कर घरी साबण वरनं पाठीव पाठीव शॅम्पूच्याच पुढा 5-6 नाही पाहिजे होत्या खमा आता या आधी आता ही करा पुन्हा शॅम्पू लावा साबणच पाहिजे हा साबणच पाहिजे आता इथलं लगेच माघार आता नाही नाही त्या त्याला मग साबण लागेल पुढं तर लागला इथं लागलाय ना साबण लागलाय जरा शॅम्पू सोडू का बाहेर नको धरती काम साबण लावला असतात त्याला मुलगा नाही हां साबण नाही निघणार होती त्या सोन्या जरा पाणी मार मार साबण नाही लागलाय ना साबण पाणी घेऊन
मग गेला असता खाली घासारीला सांगितलं गेला असता खाली काय वंटाला येईल होतं तर आता चुळून घेतो भाजीला चुळून म्हणजे धुवून घेतो धुवून गेल्यावर तर शेअर करतो तुमच्या बरोबर चल भाजी तर झाला धुवून आता घेतला धुवून म्हणजे साबण लावून घेतला तेलकट झालेला बुडल पाहिजे छोटीला जाऊन देऊ तिला पलीकडे का सरतेच म्हणा हो थांबत हो असं का मला लागला दम लाय इसने लाव टाकी येस नको तर बाजीला बांधला इथं आता पोहणी देऊन आता निघालो बाबऱ्याला आणायला बाह्य शीट आणि बाजीला तिथं बांधल्यामुळं बाबऱ्याला वाटायला लागली की भाजी निघाला आहे त्याचं चालतंय थाईत आहे आपला भाजी भैयाला ऐकतोय वा माझ्या अंगावर येतोय 10 व्यसन धरली तरी माझ्या अंगावर येतो हिसकू देऊ हो ते भैयाला त्या बाबऱ्याला वाटत असेल मालक जायचं पहिला चल 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 तर बाबऱ्याला चालल्या पोहणे आता पाय कसा आत फिरून आला तो बाहेरच्या बाहेर पण मला ते चला चला पळायचं नुसतं डोक्यात कसला दिसतोय ब्लॅक पॅन्थर म्हणून कमेंट येते काळा कित्ता आहे चला घेतो साबण लावून आता आणि चुळून त्याला काय लगेच लागतं त्याला काप चांगली आणि लय शाईन आली गेली तांबड उठते काय कुणा तांबूस तो पहिला जाय आपल्याला होईल पहिला काढला ती काढल्या फुल ती काढले की चालत आणि हे पण आता आपण नवीनच बांधला की नवीन आहे सिंपल आहे ते ती काढलं सगळं पहिलं होतं आता काय येतं कुठं नाही कोणाला आता नवीन आपण टाकलं आपण काढलेलं हा या आपण नवीन घातलं नाही त्या दिवशी तो खंडा काढून हे सगळं नवीन आहे ना झाला माणसा कसं दिसतो त्याला शेंब्या घाल्या त्याला गाठल्या पाहिजे सगळ्या आधी मला ठोकणार आडवं शिंग असतंय ना जातंय शिंग अरे बाहेरचे खोंड असलंच आहे इतकं मारतंय बाबा सगळ्यांनी मारतंय या टुसकी फिरायची बारी आली ती काय गडी काय जाईनाच जवळ म्हणतो मी नाही सोडणार त्याला ती बाहेरचे ते काय असलंच आहे आता फक्त कालवा करू नका माझा मी एकटा घेऊन जातो मागणं हाणून तोंडाला लावला का तोंडाला साबण लावला
नका नाही का नका नाही का हिंदी बोला नाही त्या बाबऱ्याच्या मालकावर बोलून हिंदी हलते नाही मग मराठी होय पुण्याला होता मारतो का पाहिजे काय नाही शिंदे टाकायची अरे तापत तर आमचं वय दगड मारा असला नाही बघा असे मागता काही फरक नाही खादूड लावड्याचा आहे पण बरं काही होय मी खादूड लावड्याचा आहे असलाच बैल पाहिजे बघा खादूड बैल पाहिजे म्हणजे काय त्याला काय ही टाकाल ती नग येऊ नग बस बस कोण बस बस रे हात घालून दे फक्त मला फक्त हॅलो हा भाई हा रुको रुको करतो जाऊ दे आता पाणी जास्त जाऊ दे जाऊ दे बाबऱ्याला चालल्या पवनी हेलो भाई ये देखो क्या हो रहा है तोंडा पाणी मार नका रे बाबऱ्या बाबऱ्या दिका क्या बाबऱ्या दिका क्या तर बाबऱ्याच्या मालकाचा फोन आलेला तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तो विषय चालू आहे बघा हो बाबऱ्या हो हा आणि ही बैलच काय चकाकी कसली चकाकी आल्या बाबरे तुझ्या मालकाचा फोन यायला लागला बाबरे तर बाबऱ्याला चालला तर बांधायचं इथं आणि तर भाजी शीट क्वालिटीच मध्ये चकाचक झालेली एकदम तुम्ही दोघं पण ट्रेन आहे काय चला शर्यत लावा बरं पवायचे काय राव काय तू काय नदीत पडी काय हाय पण आमचं दुसरा हत्यार आहे पवायचं सांगडी कशाला बिल कामाला पवायचं जावा सांगा कोण जाणार भैयात जाणार माग नाही उलट जाऊया पर्याय नाही मागे या अगोरी द्या सरा वाटला तर ती बरोबर हे होतं श्वास रोखून पावा काय नाही उलट वेळाचं आणि असं पडायला नसतं श्वास सांगायला घ्यायचं मग नाही इकडे खाली असते खाली हिरी एवढं आहे हिरी एवढं या मागे भैया पडेल निघत असल्या तीच की अरे की भारी वाटते ना का इथं तर नाही राहणार मजा झाला पात्र झाड काय या मागे का हळू दम केला पात्र आहे झाड काही हळूहळू का चल लावायचं चला
या इथलं जे. हा पाणी वरते ना. उलट वेळाचं उलट हा उलट वेळाचं भेटायला की काय नुसतं हातपाय बिन हारी वापर आली पाहिजे. सगळं होला असं खोलायला काय उभा राहत पाणी किती पाहिजे किती आता आपण दमलो असतो पलाट गेलो असतो नशीब बाबा आज नात गेलोय मला मध्ये मध्ये आलं वाटलं आता मला अंदाज आहे दिसतंय का जवळ आहे लांब आहे जवळ तू बाबा सांगडी त्याच्यावर सांग कुठे पण व्यायाम कसला करू बस बस चला आता घेऊन निघालोय आणि शिवलीची गजन ती धुरायला जाईल ती आणि कसला भाजी चकाकायला लागला आता बघा आहे का. आणि इकडे हो बघा कसं चकाकतोय तर त्याला उद्या तर चकाकतोय बाबऱ्या. आणि आपला भाजी आणि रायबा शेट काल ही काय बरं पेरा दिल्यामुळे आणलं ना पुणेला मग त्याला पण आणायचं होतं. आणि पत्रिकेला फरक पडला लईच ना बाई साचपडायचा पाकच बंद झाला. हे कायम थाय असते बाबाच. हो को को चल बाबा कुठं पळायला आलेलाच. काय काय चालतं तुझं त्याला आता पाहिजे 4 दिवस विश्रांती आहे ना कारण उद्या चालवलं पाहिजे मोकळा करते आव ते वळवली की ती काढते काम त्याचं तसं बोलता ढेपके माग लागला नव्हता दोघांनी हो हो बापरे जाईल कुठं तर नदीत डोसक्याला ताप येईल. ब्रह्माचा विषय चालू आहे बरं जाऊ हो काय कसलं दिसते बापरे हे चकाकतेच. चल बापरे आत शेड बसलेले खाली उठलेत आणि घ्यायला लावले आता खाली पाहिलाच मी गाडी चालूच राहिली चुकून. त्यासनी खाद्य ठेवतो पाणी दाखवतो वैरण टाकून आहे टोगले वाडी. तर चालला आता बाबऱ्याला सोडायला सॉरी बाजीला बाबऱ्या बाजी ब्रह्मा रायबा आणि राधा राधा अंघोळ केल्या पवली आता आग असलं ढिलं झालंय आणि डोळं झाकायला लागली पवल्यामुळे. कसा आहे हो आपला बाबऱ्या हा 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 सर मागे
हॅलो हां आलो आलं